परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया या चॅनलमध्ये गाईज. ते सगळं आवरून माझ्या आज सकाळी एक इन्सिडेंट पण झाला माझ्यासोबत आज की सकाळी परवानगी लागले, पायावर टोप पडला आहे, मोठा टोप माझ्या पायावर पडला आज सकाळी. त्यामुळे माझा पाय पण दुखतोय म्हणजे सुजला पण तो माझा मूडच केला ब्लॉग बनवायचा. विचार केला तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे, तुम्हाला अपडेट तर दिलीच पाहिजे. त्यामुळे आता मी बाईकवर ब्लॉग स्टार्ट केला आहे. मी बाईक बोलली तर बोलतो स्कूटीवरती आहे, बोल स्कूटीवरती. तेच ते मी स्कूटीवरती आहे, पण स्कूटरवरती आहे, पण मी 2 चाकी वाहनावरतीच आहे. स्कूटर असो, स्कूटी असो की बाईक असो, समजलं ना. आणि माझ्या पायावर टोप पडला आहे याला समजला तर तो बोलतो हे तर खुशी की बात आहे. म्हणजे असा कसा भाऊ आहे काय माहीत नाही मला. जाऊ दे. तर आता ऑफिसला जायला निघालोय. मला आता आज डायरेक्ट मला ऑफिसला जाणार आहे, नंतर त्याच्या ऑफिसला जाणार आहे. मी दोन दिवसापासून जे मला फसवतोय ना तुला बघून घेईन मी. एक देऊ घेऊ ना, मला बदला घेतो का काय घेतो काय माहीत नाही. नुसता मला आपटत खूप मोठा टोप होता तो पडला. आणि जरी टोप पडला असता तरी काय एवढा प्रॉब्लेम नसता. म्हणजे टोपचं कॉर्नर असतं ना, पात्याल्याचं कॉर्नर, ते कॉर्नरच पडलं आहे, त्यामुळे ते थोडंसं सुजलं आहे तिकडे आणि दुखतं आहे पाय. नाही तर एवढा मला इश्यू नसता. सगळं आवरून वगैरे निघाली तर आहे. आता बघू ऑफिसला रोजच्यासारखंच काय. हॅलो एव्हरीवन. तर आता आम्ही चाललो आहे घरी. घरी जाता आम्हाला पाऊस लागलेला आहे आज. आम्ही अशा रीते आता भिजत जाणार आहेत ते आम्हाला माहिती आहे, कारण राहुल काय थांबवणार नाही आहे गाडी. काय ना तू छत्री आणली मग? आणली एका छत्रीत किती जण मावळे. गाडीवरती चालत जाऊ वा. गाडी त्याचं पोह्याची पोया मायका तुम्ही काय पोया बोलतोय. रेकॉर्ड झालाय त्यात रेकॉर्ड झाला. आता बोलून काय फायदा नाही तुझा. The next day. वेलकम बॅक अगेन वैभवची दुनिया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आता ऑफिसला जायला निघाले. लिओ बघा, लिओ आता थांबा मी तुम्हाला लिओला दाखवतो. हा बघा मी आले म्हणून नुसता भुकतोय. आता मी निघतोय आणि आमची गाडीचा थोडासा प्रॉब्लेम होता, ते मी तुम्हाला दाखवणार होती, पण तेवढ्यात ते झालेलं आहे क्लिअर. तर त्यामुळे मला बोलता आता हे पण दाखव, त्यामुळे मी नाही दाखवलं. जो यो माणूस ना असा आहे ना का स्वतःची सीट बरोबर पुसतो आणि माझी पुसतच नाही. मग ते तुला बसायचं आहे ना, तू पुस ना बस असा बोलतो मला ना. स्वतःची मस्त पुसतो आणि बसून घेतो. मी आहे नंतर पुसायची मी माझी जागा, त्याची बरोबर तू पुसतो. असं नाही का बहिणीची जागा पण पुसून द्यायला. तो मी आहे स्वार्थी. घ्या काय बोलणार आता. पावसाने पण 3 दिवस झाले धुमाकूळ घातलेला आहे पूर्णरित्या. आता पण पाऊस चालूच आहे, पण थोडा कमी झाले, त्यामुळे मी छत्रीने ओपन केलेली. पण त्याने रेनकोट घातला आहे. जास्त जोरात आल्यावर मी छत्री ओपन करणार आहे. मुद्दामून द्यायचा प्लॅन असतो याचा. आणि मी सांगितलं लेट निघ असं. मी सांगितलं लेट निघ, स्वतःच्या आवरत नाही. माझी कामं मी करून आवरते, तुला फक्त उठायचं असतं, तयारी करायची असते, तरी आवरत नाही
नंतर थकल्यावर दात घोसतो, मग तुमच्याकडे येतो. टाइमपास करतो. टाइमपास नाही, महत्वाची काम दात घोसायला. आमच्याकडे आलेला दात घासायला, त्याच्या घरातला ब्रश हरवला असेल, त्यांना खाली पण ब्रश ठेवलाय ना वरती पण ब्रश ठेवलाय, जिकडं मूड झाला तिकडे तो दात घासतो. त्याच्या मूडवर सगळे आता आंघोळ करत नाहीये, ती पण थोड्या दिवसात करेल तो. नाही, ती मोरी बरोबर नाही वाटते मला. हा मोरी नाही बरोबर. मोरी नाही बरोबर, म्हणून मी जात नाही घसत. एवढं डोकं याला. तर आता मी राहुलच्या ऑफिसला येऊन इकडे बसले, कारण लवकर आलेले आणि केस पण माझे ओले, त्यामुळे मी सोडून बसले. आता झोप आले मला बसल्या बसल्या, झोपू नाही शकत. तुला किती पेमेंट? इन्सेंटिव्ह असेल ना, काढला का इन्सेंटिव्ह? 500 रुपये झाला. आज एक दिन द्यायला, आज 2 आले तर 900 रुपये. चार वेळी थांबलेले सीतारावाडी यांच्या मम्मी झालं ना, यांच्या मम्मीचे 1600 रुपये भेटले. त्यांचे इथं फायनान्स चालू आहे. तुम्ही बोर व्हाल, त्यामुळे 200 रुपये एका. तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली बोर होईल असं तुमच्या भाषण ऐकून ऐकून फायनान्सच्या. ते बाहेर तुझी ती मैत्रीण तिकडे राहते का? कोणाची माझी मैत्रीण? शिगावला जाताना कोणती माझी मैत्रीण? ती तिच्यासोबत सुटते ती ती धनाईनगरला राहते. राजनगरला. काल दुसऱ्या गाडीत जाऊन सोडायचं ना तिला. काय रे, काल मी तिकडे नाही तर शिगावला 9:30 वाजले आणि ती चालत होते रस्त्याला. मीला बघून मी इथे धनाईनगरला जातो. याच्या काही इन्स्टाला व्ह्यूज जास्त गेले तर मला नुसता सांगतो तो माझे एवढे व्ह्यूज गेले, एवढे व्ह्यूज गेले. जाऊ दे ना, गेले तर मग जाऊ दे ना, गेले तर. का नाही का आता? हा चेंज केलं काय दिसतं. तर मी तुम्हाला आता नंतर भेटते. यांची भाषणं नका ऐकू तुम्ही. यांना बोलले तुम्हाला काही कामं नसतात का, तर लगेच मला दाखवायला यांनी कामं सुरू केलेली आहेत. बघा, लगेच कामं सुरू झाले त्यांची. आता आम्ही चालत ऑफिसमधून निघालो आणि आमच्या मार्केटमध्ये पोचलेलो आहोत. अशा रीते आमच्या इकडचं मार्केट आहे आणि इथे कपडेसुद्धा आहेत. ते डिटेलमध्ये मला सगळीकडे फिरायला लागेल आणि तो मला फिरायला टाईम नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ऑफिसला उठून जायचं असतं. टाईम का नाही ते तुम्हाला माहिती आहे. मला सकाळी उठून ऑफिसला जायला लागते आणि हिला आज तुम्ही पहिल्यांदाच व्लॉगमध्ये बघत असाल, कारण ही फर्स्ट टाईमच माझ्या व्लॉगमध्ये आले. ही माझी कलीग आहे, माझ्यासोबत असते ही. तिला मी आजच घेतलं आहे व्लॉगमध्ये मी, कारण ऑफिसमध्ये व्लॉग शूट नाही करत त्यामुळे. तर आता आम्ही निघालो. आता मी राहुलच्या ऑफिसला चालले. तो मला बोलला तू ये ऑफिसला माझ्या, त्यामुळे आता मी तिकडे चालले ना. पावसाने तर डोकं खराब केलं आहे. जेव्हा पडायचं तर तेव्हा पडला नाही ना, आता त्यांनी अशी धुडकूस घातला आहे का सांगून फायदा नाही. आता पण पाऊस चालू आहे. मला छत्री ओपन करायचा खूप कंटाळा आला, म्हणून मी हिच्याच छत्रीमध्ये आली. पूर्ण चालत आम्हाला 20 मिनटं लागतात चालता यायला. पाऊस पण आता 1 मिनटं खूप सगळं जाता. काय झालं, मी ब्लॉग एंड करते असं राहुलला बोलली मी ब्लॉग एंड करते, तर तो त्याचं काय दिसते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी
लगेच झोपून घेतलं असं. हे समोरचं काहीतरी दिसते तुम्ही बघितलंय तरी पण का लाजतो मला अजून माहीत. त्याची टोपी आणली राहुल म्हणून टोपी नाही आणलेली म्हणून तर हे करतोय. आणि माझा भाऊनी खोललाय त्याचा फोन. काय त्या फोनचा आहे काय माहिती डोक्याला ताप.